संपत्ती नाही तुझ काही मागत संपत्ती आठवण चित्ते असू द्यावे सरलिया भोग येईल शेवटे पाया पेया भेटी अनुसंधानी आता मज साठी याल आकारास आता मज साठी आला कारास रोकडी आस नाही देवा सरलिया भोग येईल शेवटे पाया पेया भेटे अनुसंधानी तुका मने मुखी असो तुझे नाम तुका मने मुखी असो तुझे नाम देईल तो श्रम देवो काळ सरलिया भोग येईल शेवटे पाया पेया भेटे अनुसंधाने करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम चरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगन्निहित पानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा वासरा पीठ निलय सरस्वते नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे
ज्याचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नाही तुझं काही मागत संपत्ती नाही तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ते असू द्यावी सरलिया भोग येईल शेवटे पाया पेया भेटे अनुसंधाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढेबळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती सादर करतायत मागणी मागतायत विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुसराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने पावन पवित्र झालेली ही पुण्यनगरी देवपूर नगरी श्री क्षेत्र देवपूर नगरीमध्ये आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी भागवत बाबांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपल्या या श्री क्षेत्र देवपूर गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही 7व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा मागणीपर कीर्तनाची सेवा संपूर्ण भजनी मंडळाच्या मार्फत माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात खरं तर कार्यक्रमाला अगदी गोड रंग देवत आलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत खरं तर आज भाग्य म्हणावं लागेल तुमचंही भाग्य माझंही परम भाग्य बरं आज माझ्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील आवाजाचा बहाच्या निळोबाराय आप्पा निळोबा महाराज या ठिकाणी सूर्यवंशी उपस्थित आहेत महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे जोरदार शब्द कळतो ना वा तसेच भजन सम्राट आपल्या महाराष्ट्रातील नामवंत गायक नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे प्रकाशजी महाराज भजन सम्राट प्रकाशजी महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे आदी करून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी आदरणीय हरिभक्त पारायण प्रकाश महाराज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे आणि आदी करून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी गोड देखणं नियोजने या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी त्याच्यात मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार ज्यांच्या हातात विशेष गोडवा आहे नाही महाराजांचा स्वभाव गोडे असे गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या ताकदीने वाजवतात अगदी स्पष्टता अगदी गोड वादन ज्यांचे मृदुंग सम्राट आमचे महेश महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे चोपदार मंडळी गावातील परिसरातील टाळीकरी मंडळी विनेकरी मंडळी या ठिकाणी जालिंदर महाराजही उपस्थित आहेत जालिंदर महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे गोड परमार्थय आपला अनेक वर्षापासून आपली ही परंपरा चालू आहे खरं तर हनुमंतरायांचा जन्म उत्सवही या सप्त्यामध्ये आयोजित आहे आणि विशेषतः हनुमंतरायांच्या वर्धापन दिनानिमित्ताने मंदिराच्या वर्धापना दिनानिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे खरं तर या कार्यक्रमाचं आमंत्रण ज्यांच्या माध्यमातून मला मिळालं आदरणीय आमचे परमस्नेही जिवलग मित्र डॉक्टर नरवडे सर त्यांच्या माध्यमातून व हरिभक्त पारायण माळू दादा खोले यांच्याही माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे अगदी तनमन धनाने त्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे मला तर खूप फोन आले ना आमचे प्रकाश महाराजांनी संपर्क साधला या कार्यक्रमासाठी गोड देखणं नियोजने या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होते आमचे साऊंड सिस्टमवाले दादा जोरदार त्यांच्यासाठी ही टाळी झाली पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी आज 2 चॅनल आहेत बरं का आदरणीय 2 चॅनल आहेत पण या ठिकाणी गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे उद्धव बापू कवडे बापूंसाठीही जोरदार टाळी वाजवली पाहिजे आणि ह्या ठिकाणी त्यांचेच नावकरी उद्धव भाऊ गायकवाड श्री अनंता यूट्यूब चॅनलचे मालक तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे गोड सुंदर देखणं नियोजने आजच्या या सेवेकरिता निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे लक्षपूर्वक चिंतन ऐका या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती सादर करतात मागणी मागतात की देवा
तुझ्याकडे येणारे हे अनेक भक्त आहेत देवा, पण या भक्त वेगवेगळ्या देवांना शरण जाणार आहेत बरं देवा. पण देवा मी त्याच्यातला नाही, आम्ही फक्त एकमेव भगवान पंढरीश परमात्म्याचेच उपासक आहोत होते, याच्याबद्दल 100 प्रमाण तुकोबारांचे सापडतील. तुकाराम महाराज म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. वा वा, गोड गाण्याची चाले महाराज पण गोडे आहे का नाही. या चाली काही काही वातावरण करतात बरं. मापांनी गोड चाल गायली. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुला सोडून तुझं दुसरं सोडून दुसऱ्याचं नाम चिंतनच करत नाही. न म्हणो या देव अनेकाशी, तुका म्हणे आम्हा एक वेद भाव, न म्हणो या देव अनेकाशी. तुकाराम महाराज म्हणतात भगवान पंढरीश परमात्मे व्यतिरिक्त आम्ही कुठल्या देवाला शरण जाण्याची फार गोष्ट लांबची आहे. व दुसऱ्या देवाला देव सुद्धा म्हणायला तयार नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याशी आमचा संबंध कसा आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, नारायण तैसा परे, नारायण तैसा बरे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा बरी, आम्हा नारायण तैसा भगवान परमात्म्याशी आमचा संबंध कसा आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रते बाईला जसा आपला नवरा सर्वस्व असतो, आपला मालक सर्वस्व असतो ना, पतिव्रतेचे जिने व्रताराच्या वर्तमाने किंवा पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जिच्या चित्तामध्ये ध्यानामध्ये फक्त चिंतन पतीचं असतं. कारण पती कोण असतो मावशी, बोला बोला, पती कोण असतो. परमेश्वर असतो ना, बरोबर ना. पती परमेश्वर असतो. कोण असतो बोला बोला, ए परमेश्वर हो. पती कोण असतो. पती परमेश्वर असतो. पण ऐका, पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो, बरोबर ना. कोणाचा परमेश्वर दारू पितो. हात वर करा मावशी हो. अरे बापरे, हात खाली करा बरं, पाहिलं तर लय कार्यक्रम अवघड होईल. मी तर निघून जाईल मावशी घरी गेल्यानंतर, अवघड कार्यक्रम होणार आहे. हरकत नाही हां. पण ऐका संकल्प करूया आपण. इतकं पवित्र ठिकाणी दादा आहे. ऐका इतकं पवित्र ठिकाणी म्हणजे भागवत बाबाची संजीवन समाधी ह्या ठिकाणी. आणि एवढ्या पवित्र ठिकाणी जर कधी आपण हनुमंतरायांचा एवढा भव्य दिव्य उत्सव करत असाल ना, तर आपण संकल्प केला पाहिजे की देवा या हनुमंतरायांच्या मंदिराच्या वर्धापनाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प करतो. आता झालं ते जाऊ द्या, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा संकल्प केला पाहिजे. आपण माळकरी झालं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. देवे दिला देह भजना
गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया हे, औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया रह कदमाना खोया खाया पिया सुख से सोया रह कदमाना खोया भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे ऐका रे दादा देवपूरकर हाताचं भूषणे दान करणं कंठाचं भूषणे भगवंताचं नामचिंतन करणं हृदयाचं भूषणे ब्रह्मनिष्ठा धारण करणं पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या नव्या चपला घेऊन जाणं नाही ना पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने ही भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला ऐका एका शब्दावरून बराचसा लांब गेलो मी आपण संकल्प केला पाहिजे त्या परमार्थासाठी जीवन समर्पित केलं पाहिजे कारण एवढ्या भागवत बाबांच्या समाधी संजीवन क्षेत्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत म्हणून आपण हा संकल्प करूया देवा आम्हाला दुर्बुद्धी सुचू नको देऊ हं. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा दारू गांजा मत पियो यारू अक्कल गुंग हो जाते है अपने पल्लो का पैसा खर्च कर मुंह में मिठी आती है संतांनी आपल्याला दारू पिणाऱ्या गांजा पिणाऱ्या तंबाखू खाणाऱ्याला प्रत्येकाला जागवले बरं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते ऐका ऐका देवपूरकर आपण संतांचं ऐकलं पाहिजे संतांचं जर सहज जरी ऐकलं दादा संत सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती संतांचं आपण सहज जरी ऐकलं तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो बरोबर ना वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो पण आपण ऐकलं पाहिजे ना संत सांगती ते ऐकत नाही इंद्रियांचे ऐकितो कीर्तनी मान डोलितो बळी कोंबाडी बकरी खातो रे बाबा कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो ऐका बरं हे गाणं नाही हे कृष्ण चरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत गाणे म्हणणारा बुवाने बरं लक्षपूर्वक आहे का संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मे संतांचं आपण सहज जरी ऐकलं तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो यात नवल नाही केले रामायण केले रामायण कीर्ती
वाढले गहन केले रामायण रामादी संतांचं आपलं ऐकलं पाहिजे. आपण ऐकलं तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो, जीवनाचं सार्थक होतं दादा. म्हणून जीवन समर्पित करत असताना तुकाराम महाराज आम्ही दिखाऊपणाने परमार्थ करत नाही. तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा, भाव शुद्ध भावतत्वानं प्रेमतत्वानं परमार्थ केला पाहिजे. तुकाराम महाराज आम्ही त्या भगवंतासाठी जीवन समर्पित केलेले. तो भगवान परमात्मा आम्हाला कसा आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. म्हणजे पांडुरंग परमात्मा व्यतिरिक्त कुठल्या देवाला शरण जात नाही तुकाराम महाराज. एवढी भक्ती श्रेष्ठ होती. आणि मला वाटतं वारकरी संप्रदाय ज्यांनी स्वीकारला प्रकाश महाराज बाप्पा, त्या माणसाने जीवनामध्ये काही काही गोष्टी पाळल्या पाहिजे बरं का. काही काही नियम पाळले पाहिजे. काही काही बदल करायचे नाही माणसाने. ऐका, जो वारकरी संप्रदाय आला त्याने कधी वारकरी संप्रदाय कधी बदल करायचा नाही. गुरु बदल करायचा नाही. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, गुरु मंत्र बदल करायचा नाही. अजून सांगतो, धर्म बदल करायचा नाही. आणि चौथी फार महत्वाची गोष्ट, इष्ट देवता कधीच बदल करायचा नाही. ऐकताय ना, गुरु सुद्धा कधी बदल करायचा नाही बरं देवपूरकर. नाही तर काही काही लगेच गुरु बदलतात. काल परवा तर माझे कीर्तनात एक उभा राहिला म्हणे, महाराज मला तुमच्या हातून माळ टाकायची. त्याला म्हणलं तुमच्या गळ्यात माळ दिसे, तुम्ही आधी गुरु केलाय. म्हटलं केला होता म्हणे महाराज, तो पण बेकार निघाला म्हणे. आता पहिल्या गुरुला जर हा बेकार म्हणतो, मला कधी चांगलं म्हणणार आहे सांगा बरं. माणसाने गुरु कधीच बदल करायचा नाही. ऐका ऐका लक्ष पुढं. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु बिना देव तुझा पाता त्रैलोकी, गुरु बिना देव तुझा पाता नाही त्रैलोकी. तुझा पाता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु बिना देव तुझा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु बेन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू. कदा काळी डळमळे ना गुरु कामधेनु गाय, भक्ता गरे दुबतसे. गुरु हा देव रूप होतो महाराज बरं का. गुरुमध्ये देवामध्ये फरक नाही. म्हणून भक्तासाठी भगवान परमात्माही गुरु झाला होता. आपणची देव होय गुरु. गुरु ह्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाते महाराज. वारकरी संप्रदाय ज्याने स्वीकारला त्याने गुरु कधी बदल करायचा नाही. ऐका लक्षपूर्वक. माणसाने गुरु मंत्र बदल करायचा नाही. अजून सांगू, धर्म कधी बदल करायचा नाही. धर्मनिष्ठा कशी असली पाहिजे, संभाजीराजांसारखी असली पाहिजे. अहो त्या लोकांनी धर्मराजाची संभाजीराजांची अंगाची कातडी काढली, लोखंडी सळ्या घातल्या डोळ्यामध्ये, मिठाचं पाणी अंगावरती टाकलं. माझ्या संभाजीराजांनी महाराज जीवन समर्पित केलं धर्मासाठी. पण धर्म कधी बदल केला नाही. धर्मनिष्ठा एवढी असली पाहिजे. माणसाने धर्म कधी बदल करायचे नाही. अजून सांगतो महत्वाचा मुद्दा, माणसाने इष्ट देवताही कधी बरं करायचे नाही बरं बा. नाही तर काही काही वार बदलला की देव बदलतात. सोमवाराला की शिवभोळा चक्रवर्ती, मंगळवाराला की अनादी अंबिका, बुधवाराला की एक गाव आम्ही, आहे का नाही. प्रत्येक वाराला देव बदलतो. बरं हरकत नाही देव बदलणं का होईना, ऐक हरकत नाही. तुम्ही सगळ्या देवाचं दर्शन घ्या तुकाराम महाराज म्हणतात. पण एकनिष्ठता ठेवली पाहिजे. पांडुरंग परमात्मा व्यतिरिक्त जर तुमची जर कधी एकनिष्ठता असेल ना, कुठल्याही देवाचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला तिथं पांडुरंगच दिसला पाहिजे. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं तिथं गदा दिसलीच नाही पाहिजे, पर्वत दिसलाच नाही पाहिजे, कटेवर हात दिसले पाहिजे. म्हणजे ही एकनिष्ठता आहे. दत्त भगवंताचं दर्शन घेतलं, पांडुरंग परमात्मा व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा देव दिसत नसेल ना, ती भक्ती नाही. देव कधीच बदल करायचा नाही. महत्वाचा मुद्दा. काही काही लोकांचा देव दररोज बदलतो. हरकत नाही देव बदलणं का होईना, पण निष्ठता असली पाहिजे ना. काही काही तर शनिवाराला नारळ घेतलं, आप्पा घेतले, हनुमंतरायाच्या मंदिरात गेले, फोडलं नारळ, जय बजरंग बली, पुढे काहीतरी म्हणतात ना पुढे. बरं ते नारळ जर कधी प्रकाश महाराज चांगलं निघालं ना, एवढसाच प्रसाद तिथं ठेवतो. खौट निघालं तर तिथंच ठेवून येतो, तसंच पायऱ्या उतरतो. लोक म्हणतात काव प्रसाद, नाही नाही देवाला पावलं म्हणे. ते कोणतं नारळ, खौट. खौट नारळ, खडूस नारळ, ते देवाला पावलं, चांगला निघाला. मग एवढाच प्रसाद तिथं ठेवतो देवाजवळ. अर्ध्या वाटीचे बारीक बारीक तुकडे करतो, अख्ख्या गल्लीला वाटून येतो. लोक म्हणतात काव ये वर्ष, अरे प्रसाद आहे ती खाण्याची वस्तू आहे का. मग हा जेव्हा अर्धी वाटी खीरमध्ये घासून खातो तेव्हा याला प्रसाद नाही वाटत का. हे व्यक्त गणित केलं पाहिजे ना.
महाराज फार चतुर आहेत लोक. अशा कार्यक्रमामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये आपली चप्पल गेले ना, लोक काय म्हणतात, जाऊ दे जाऊ दे, शेणी गेली, पिढा गेली, बरोबर ना. आपली नवी गेली तर पिढा गेली. दुसऱ्या नवी जेव्हा घरी घेऊन येते, पिढा मागणी आहेत का तुझ्या? हे गणित केलं पाहिजे. पण मतलबी परमार्थ करणारे माणसं आहेत या जगामध्ये. माणसाने गुरु कधी बदल करायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, इष्ट देवतेबद्दल आमच्या अंतकरणामध्ये एवढी भावना आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमा, आम्हा नारायण तैशापरी. म्हणून तुकाराम महाराज भगवान परमात्मा व्यतिरिक्त कुठल्याही देवाला शरण गेले नाही. म्हणून तुकोबाराय देवाचं नामचिंतन सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा प्रेमाने गाताय तुम्ही, प्रेमाने जांभळ्या दिल्या पाहिजे, टाळी तर वाजवली पाहिजे ना. हे सगळे प्रेमाचे माणस आहेत. बरं, फार मागणी आहे तुम्हाला मिळाली आज, तुमचं भाग्य आहे दादा. हे मोठ्या सप्त्यातून आमचे प्रकाश बुवा निळोबा महाराज, फार मोठा सप्ताह चालू आहे महाराष्ट्रात. नामांकित सप्त्यामधून आज दोघांनी दांडी यात्रा केली. ऐका नाही, हे प्रेम आहे दादा तुमचं. बरं, आमचे हे महेश महाराज हे सगळे प्रेमाचे माणसं आहेत. तर काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो, अनुरागात घराच्या. देवाला प्रेम आवडतं गिरीधर लाल तू, भाव का भुका राग कला नहीं जानत तुका, क्या गाऊं कोही सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवान परमात्मा व्यतिरिक्त तुकाराम महाराजांचं एवढं प्रेम होतं. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. ऐका ऐका देवपूरकर, सतत नामचिंतन केलं, प्राप्त काय झालं? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर ढुल्लत सु. महाराज तुकाराम महाराज ढुल्लत होते त्या भक्तीमध्ये, यत्न बनले. तुकाराम महाराजांची भक्ती प्रसन्नता पाहून भगवान परमात्मा सुद्धा ढुलत होता. बरोबर, एकदा तर भगवान परमात्माने सांगितलं, महाराज मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालो, बोला तुम्हाला काय पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले, देवा तुझ्याकडं मागण्याकरता परमार्थ नाही केला, बरं मी, मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. नाही हो महाराज, तुम्ही नका काही मागू, पण मी द्यायला तयार आहे, बोला तुम्हाला काय पाहिजे. तुकाराम महाराज म्हणला, देवा तू काय देणार आहे? अहो महाराज तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, तुम्हाला वैकुंठ देऊ वैकुंठ. तुकाराम महाराज म्हणतात, ए देवा वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको, आडाडी घालू मज नको, वैकुंठीचा वास आहे तया सुखाना, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, वैकुंठासी नको धाडू हारी, वैकुंठासी नको धाडू हारी.
दासी आमा नको धाडवारी वासदे पंढरी सर्व काळ. मग महाराज तुम्हाला वैकुंठ नको म्हणतात, मग तुम्हाला मान देऊ का मान? तुकाराम महाराज म्हणतात, ए देवा मी माना करता परमार्थ करणारा नाही. मान अपमान गोवे अवघी गुंडोनी ठेवावे. उलट परमार्थ करणाऱ्या माणसाने मान अपमान या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे, मग परमार्थ केला पाहिजे. बरोबर ना? पण तुकाराम महाराजांना देवानं सांगितलं, महाराज एखाद्याचं पत्रिकेत नाव जरी खालीवर झालं ना तरी लोक परमार्थ करत नाही, आणि तुम्हाला मान देतोय मी मान. तुकाराम म्हणला देवा, तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी एवढा हलकट नाही. मान अपमान गोवे बांधून ठेवले यातनवनी. तुकाराम महाराज म्हणतात मी मान थुंकून दिला, थुंकून या मान दंब आणि मग करी तो कीर्तन. बरोबर ना? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी मान थुंकून दिला, थुंकून. ऐका गड्याव, परमार्थ हा माना करता करूच नाही. बरं, परमार्थ हा तन मन धनाने केला पाहिजे, प्रेमाने केला पाहिजे. कारण तो भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेम केलं पाहिजे. प्रेम केलं ना तो उष्ट सुद्धा खातो. माता माऊल्या शबरी मातेची बोरं खाल्ले ना, बोरं खाल्ली यात नवली, उष्टी बोरं खाल्ली यात नवली. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लिणीची थोर प्रेमाचा भुकेला. म्हणजे प्रेम केलं तर उष्ट खातो, आणि प्रेम नसलं ना दादा 56 प्रकारचे भोग द्या त्याला. दुर्योधन श्रीमंत होता हो देवपूरकर, पंचपक्वान्न मिळायचे भगवंताला, पण त्याच्यात प्रेम मिळालं नाही. भगवंताने त्याचा स्वीकार केला नाही, आणि त्याला जर भूक लागली तर तो म्हणायचा चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे. भगवंताला आमंत्रण द्यायची गरज आहे. तो म्हणतो चलो विदुरा घर जावे. प्रेम केलं पाहिजे, माना करता परमार्थ करू नये. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला मान देतो ना, मी मान थुंकून दिला. मग ऐका, संपूर्ण विश्वाला बुद्धी पुरवणारा भगवान परमात्मा म्हणतो महाराज तुम्ही वैकुंठ नको म्हणतात, मान नको म्हणतात, मग तुम्हाला धन देऊ का धन? तुकाराम महाराज म्हणतात ए देवा एवढा हलकट समजतो का मी? म्हणजे अरे जन तन धन केले तृणाई समान हा बाण आमचा आहे, माणिक पाशान खडे जैसे हा बाण आमचा आहे, आणि देवा तू लाथाळीला संसार हा बाण आमचा असून आम्हाला धन देतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला धन नको. देवानं सांगितलं महाराज धन नको म्हणताय, तुमच्या गाथ्यामध्ये असे काही प्रमाण आहेत
समाजामध्ये जर मान सन्मान किंमत पाहिजे असेल तर माणसाजवळ धन पाहिजे, धन. बरोबर ना? धनवंता लागी सर्व मान्यता है जगी. प्रकाश बाबा, माणसाजवळ पैसा असू द्या, धन असू द्या, संपत्ती असू द्या, ऐका बरं का, एखादा श्रीमंत माणूस असला ना, त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, देवपूरकर प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, अरे त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. पाटील म्हणतो मी खरंच गोड बोलतो. त्याला शंका असते ना, अहो पाटील लई गोड बोलता तुम्ही. पाटील म्हणतो का हो माझ्या बोलण्यातलं तुम्हाला नेमकं काय आवडतं. लोक म्हणे पाटील आज जे व्याख्यान केलं तुम्ही आणि आजच्या व्याख्यानामध्ये तुम्ही शेवटी जे शब्द बोलले ते फार आवडले आम्हाला. पाटील म्हणे खरं शेवटी काय महत्वाचं बोललो मी. पाटील तुम्ही शेवटी बोलले नाही का, माझं बोलणं मी थांबवतो. इतकं आवडलो सुटलो रे बाबा याच्या तावडीतून. हे ज्यांना ज्यांना कळाल त्यांना त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी महाप्रसाद पोटभर घ्या. विठ्ठल 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 ऐका ऐका, या धनवानाला या जगात कोणीही किंमत देतं. निरोबा अप्पा प्रकाश महाराज, मी वस्तुस्थिती मांडून जाईल. आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे, एवढा श्रीमंत आहे त्याच्या श्रीमंतीला माप नाही. फक्त श्रीमंतीवर त्याचे 100% पागल आहे. तरी सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी त्याला बिनविरोध सरपंच केलं महाराज. हो बिनविरोध सरपंच केलं. ऐका लक्षपूर्वक. 26 जानेवारीचा दिवस गेला ना आप्पा, आणि 26 जानेवारीच्या दिवशी आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्याकरता आमंत्रण दिलं. तिरंगा फडकलेला होता, क्रांतीवीराची पूजा झाली. मग आता आपल्या गावातील श्रीमंत सरपंच साहेब 26 जानेवारीबद्दल 2 शब्द बोलतील म्हणून त्यांच्याजवळ माईक ठेवला. मग आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांनी 26 जानेवारीच्या भाषणाला सुरुवात केली. पोरो हो, आजची 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी, याला म्हणतात 26 जानेवारी. वा वा, काय सगळी पोरं रांगेत बसलेत, वा 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 वा, याला म्हणतात 26 जानेवारी. पोरो हो, तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणल्यात बरं आज, कारण आज आहे 26 जानेवारी. पोरो हो, आज 26 जानेवारी याचं कारण माहिती आहे तुम्हाला, कारण काल 25 जानेवारी होती म्हणून आज हे 26 जानेवारीचं भाषण आहे. खरं सांगा बरं. पण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुकाराम महाराजांनी देवाला सांगावं, देवा अरे हा समाज हे जग धनाला मान्यता देत असेल, पण देवा मला तुझ्याकडून धनाची अपेक्षा नाही. सिंह गर्जना करता तुझी संपत्ती नको. नाही तुझं काय मागत संपत्ती, नाही तुझं काय मागत संपत्ती. नाही तुझी काही मागत संपत्ती, नाही तुझी काही मागत संपत्ती.
नाही तुझं काही मागत संपत्ती देवा, तुझ्याकडे मी संपत्ती मागत नाही, तुझ्याकडे मी संपत्तीसाठी परमार्थ करत नाही, मला संपत्ती नको. ऐका ऐका, देवानं सांगितलं महाराज संपत्ती नको म्हणता तुम्ही, पण ऐका हो, समाज पैशावाल्याला संपत्तीवाल्याला किंमत देतो यात नवल नाही. पण महाराज तुमच्या माहिती करता सांगतो म्हणे, देवानं सांगावं बरं तुकाराम महाराजांना, की म्हटले अहो समाज पैशावाल्याला किंमत देतो यात नवल नाही. जी बहीण आपल्या पाठीवर जन्माला आली किंवा ज्या बहिणीच्या पाठीवर आपण जन्माला आलो, ती बहीण सुद्धा पैशावाल्याला दादाला किंमत देते. जोवरी चाल मोठा बहीण सुद्धा भावाला तेव्हाच किंमत देते जोवरी चाले मोठा धंदा. बहीण म्हणे दादा दादा, ऐका नाही मी म्हणत ते बरे तुकाराम महाराजांचे प्रमाणे, ऐका माता माऊल्या रागवतील बरं आपल्यावरती. ऐका पण मावशी हो, बहीण भावाचं प्रेम कसं असलं पाहिजे तुम्हाला एक प्रसंग सांगून जाईल मी. प्रसंग असा आहे महाराज, बहीण भावाचं प्रेम असलं पाहिजे भगवान कृष्ण कन्हैयासारखं, द्रौपदी मातेसारखं असलं पाहिजे. काय प्रेम होतं बहीण भावाचं सांगून जाईल. ऐका माता माऊल्या, भगवान कृष्ण कन्हैयाला उद्धव नेहमी एक प्रश्न विचारायचा बरं का. उद्धव बापू, भगवान कृष्ण कन्हैयाला उद्धव बापू नेहमी एक प्रश्न विचारायचा की देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं, कोण आवडतं. भगवान परमात्मा म्हणायचे उद्धवा मला ना द्रौपदी आवडते. प्रकाश महाराज हे उद्धवाला खटकायचं का, देवाची सख्खी बहीण सुभद्रा, देव आपलं सुभद्रेचं कधीच नाव घेत नव्हता, पुन्हा पुन्हा नाव घ्यायचं द्रौपदीचं, एक खटकायचं. काही काही लोकांना खटकतो, चांगलं असलं तरी खटकतं, तसं उद्धवाला खटकायचं महाराज. एक दिवशी भगवान परमात्म्याने उद्धवाला आणि द्रौपदीला, म्हणजे द्रौपदीतला आणि सुभद्रेतला काय फरक आहे हे उद्धवाला पटवून देण्याचं ठरवलं. एक दिवशी भगवान परमात्मा आणि उद्धवजी सकाळी सकाळी सुभद्रा मातेच्या घरी गेले. ऐका बरं माता मावल्या, बहीण भावाचं प्रेम कसं असलं पाहिजे. सुभद्रा मातेच्या घरी गेले. सुभद्रा माता सकाळी सकाळी उठली होती, दात घासत होती, आंघोळीची तयार होती. आणि तेवढ्यात भगवान कृष्ण कन्हैयाला उद्धवाला येताना पाहिलं. विचारलं दादा आज सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम काढलं रे. म्हणजे बघ ना ताई, एकादशी द्वादशी त्रयोदशी 3 दिवस झाले की मला फार भूक लागली, पटकन काहीतरी खायला दे. सुभद्रा म्हणले मी आता दात घासते, माझी आंघोळ होणार, मेकअप करणार, मग स्वयंपाक करणार, 9 वाजतील, जमतील का तुला. म्हणले हो चालेल, पण पटकन दे ना आता काहीतरी. म्हणले आता मी आंघोळ करते, एक काम कर, मी तयारी करते, तोपर्यंत स्वयंपाक करते ना, तोपर्यंत तू आतमधल्या घरात जा आणि आतमध्ये टोपलीमध्ये काही फळं ठेवले, तोपर्यंत फळांचा नाश्ता कर. भगवान परमात्मा आतमधल्या घरात गेले. महेश बाबा टोपलीतून एक सफरचंद घेतलं, सफरचंद कापायला लागले खाण्यासाठी. सफरचंद कापायला लागले. मावशी हो, सफरचंद कापायचं सोडून दिलं आणि बोटच कापून घेतला. फक्त भाव दाखवायचा होता, मुद्दाम केलं ते, बोट कापून घेतला. ते बोटातून रक्त यायला लागलं आणि ते उद्धवानं पाहिलं, अरे बापरे एवढं रक्त येते. सुभद्राला आवाज दिला, सुभद्रा ताई, ताबत झाली. बोला ना. म्हटलं काय झालं. म्हटलं बघा देवाच्या बोटातून रक्त निघतंय. सुभद्रा म्हणले का रे दादा, एवढी भूक लागली होती, एवढी घाई झाली होती, सफरचंद कापता कापता बोट कापून घेतलं. नाही ग ताई, अनुदानानं झाली आता चूक माझ्याकडून, पण काहीतरी चिंधी आण म्हटली बांधण्यासाठी. निळोबा महाराज सुभद्रानं ते चिंधी बांधण्यासाठी तयारी केली. पूर्ण घर पाहिलं, तिला चिंधीने सापडली. सगळे आता मला सांगा मावशी हो, ती देवाची बहीण होती, तिने एखादी पटकन साडी फाडली असते, देवाच्या बोटाला बांधली असते, जमलं असतं ना. आपल्या बायकांचे 2-2, 3-3 कपाटं भरले. तिथं देवाची बहीण आहे ना, तिला साड्या कमी असतील का, साडीचा विचार डोक्यात आलाच नाही. पूर्ण घर पाहिलं, तिला चिंधी सापडले नाही. देवाला राग आला. देवाला वाटतं अरे हिला शांती, चिंधी सापडत नाही. देवानं सुभद्रेचं घर सोडलं आणि पटकन निघाले महाराज द्रौपदी मातेच्या घरी. द्रौपदी माता सकाळी सकाळी उठली होती, स्नान झालं होतं, देवपूजा चालू होती, एका हातात ताट होतं, तांब्या होता, आणि तुळशीला पाणी टाकत होती. द्रौपदी मातेनं ते पूजा करत असताना जेव्हा उद्धवाला आणि भगवंताला येताना पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर ते बोटातून रक्त येताना पाहिलं. बाबा रक्त जेव्हा पाहिलं, हातातला ताट आणि तांब्या तिथंच टाकून दिला.
धावत गेली. दादा, अरे आज सकाळी सकाळी माझ्याकडून हे बोटातून रक्त निघतंय, काय लागलं रे? काय लागलं रे दादा? ऐका बरं, आता आतमधल्या घरात जाणार कधी, चिंदी शोधणार कधी, माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी? एवढा विलंब सहन झाला नाही. पटकन आपल्या पदराला हात घातला, टरकने पदर फाडणार तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला माहिती नाही, शास्त्रामध्ये असं चिंतन आहे, जोपर्यंत बाईच्या कंपाळावरचं कुंकू जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधीच पदराकडून साडी फाडायची नसती. तुम्ही पदराकडून साडी फाडताय हे तुम्हाला कळत नाही. त्यावेळेस द्रौपदीने दिलेलं उत्तर ऐका मावशी हो. द्रौपदी म्हणते, हे उद्धवा, माहिती ना मला, बाईच्या कंपाळावरचं कुंकू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधीच पदराकडून साडी फाडायची नसते. हे मला निश्चित माहिती, पण ऐक ना उद्धवा, पण माझ्या कंपाळावरचं कुंकू किती दिवस शिल्लक ठेवायचं हे माझ्या दादाच्या हातात आहे म्हटले. मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही. पदराला हात घातला, टरकने पदर फाडला, देवाच्या बोटाला चिंदी बांधली. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडून भरजरी शेलागी, भरजरी गपिता बर दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, म्हणजे चिंदी फांडली, देवाच्या बोटाला बांधली. बहीण भावाचं प्रेम असं असलं पाहिजे. पण तुकाराम महाराजांना सांगावं, महाराज, बहीण सुद्धा धनमानाला किंमत देते आणि तुम्ही धन नको म्हणतात. नको म्हटले देवा, काय धन घे धन घे. अहो महाराज, तुम्हाला कळत नाही, बहीण सोडून द्यावं. बायको सुद्धा मालकाजवळ पैसे असले की तेव्हा वेगळंच प्रेम करते. हे मी म्हणत नाही, प्रमाण मी प्रत्येक गोष्टीला प्रमाण देणारा प्रामाणिक महाराज आहे. सदा शृंगार भूषण कंगन में बहुमान, कंगन में बहुमान, कंगन में बहुमान. भूषणे कांता लवे बहुमाने. कांता म्हणजे काय? बायको, पत्नी. हा, पत्नी सुद्धा नवऱ्याजवळ मालकाजवळ पैसा असला की तेव्हा वेगळंच प्रेम करते. चुकीचं बोलत नाही, पाकिट गेल्यानंतर वेगळंच प्रेम करते. प्रकाश भाऊ, पाकिट गेल्यानंतर वेगळंच प्रेम करते. श्रद्धा शृंगार भूषणे. मला वाटतं या विषयाला अनुसरून आप्पा नाथ महाराजांची सुद्धा भागवतामध्ये एक ओवी आहे बरं. बायको सुद्धा नवऱ्याजवळ कधी प्रेम करते. धनवंत पुरुषासी श्रीलवटव करी कैसी, कुटका दे कोणी सुने जैसे पुच्छे हलावी. अर्थ नका विचारू आता. हा, धनवंताला महाराज कोणीही किंमत देतं. आज समाज धनवानाला किंमत देतो. महाराज, तुम्ही संपत्ती नको म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा नाही तुझं काही मागत संपत्ती. मग महाराज, तुम्हाला संपत्ती नको म्हणतात, मग काहीच नको का? नाही ना देवा, असं नाही ना. मला एक दे, काय आठवण चित्ती असू द्यावी. तुझं नामचिंतन, तुझी आठवण माझ्या चित्तामध्ये राहिली पाहिजे. देवा, मला तर तुझी आठवण आहे, पण माझी एक मागणी, आठवण चित्ती असू द्यावी. म्हणजे तुझ्या चित्तामध्ये सुद्धा माझी आठवण असू दिली पाहिजे. बरं, ऐका देवपूरकर, कधीतरी परमार्थ महाराज देवाकरता केला पाहिजे. बरं, दिखाऊपणाने करायचं नाही. कधीतरी संकट काळामध्ये देवाला सुद्धा आपली आठवण झाली पाहिजे आणि देवाला आपली आठवण झाली पाहिजे. असा जर परमार्थ केला की आपला परमार्थ सफल झाला. याच्याकरता मी एक बिल्व मंगळाचं उदाहरण सांगत असतो. ते सुरदासजी म्हणतो, त्यांचं पूर्वाश्रमाचं नाव होतं बिल्वमंगळ. बिल्वमंगळ सतत भगवान कृष्ण कण्याचे नामचिंतन करायचे, परमार्थ करायचे. पण एकदा काय झालं, यमुनेच्या काठावर गेले आणि यमुनेच्या काठावर गेल्यानंतर एक महिला यमुनेच्या नदीमध्ये पाणी भरायला आली. यमुना नदीवर पाणी भरायला आलेल्या त्या बाईला पाहिलं बिल्वमंगळाने आणि तिच्या सौंदर्यामध्ये मोहित झाले.
आले होते भगवंताचं नाम चिंतन करण्याकरता भगवंताच्या प्राप्तीसाठी यमुना मैयावरती. पण ते माय माऊलीचं सौंदर्य पाहिलं, तिच्या सौंदर्यामध्ये मोहित झाले. एवढंच ते तिच्या पाठीमाग तिच्या घरापर्यंत गेले. ती महिला जेव्हा घरात हांडा ठेवते ना आपल्या मालकाला सांगते, मालक कोणीतरी परपुरुष लागलाय म्हटले माझ्या पाठीमागे. अहो तो एवढा त्रास इथंपर्यंत चालत चालत आला म्हटले. घ्या बरं त्याचा समाचार. मालकाने काठी घेतली, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पाहिलं. कारण म्हटलं कशासाठी आला तुम्ही आमच्यासाठी आमच्या दारामध्ये? काही नाही म्हटले, सहज आलो. अरे पण कशासाठी आला? परपुरुष ना तू आमच्या दारामध्ये आला कशाला? एक क्षणभर उभे राहिले, विचार केला. आले, अरे आता आपण आलो होतो यमुनाच्या नदीवरती प्राप्तीसाठी भगवंताच्या, पण या माय माऊलीचं सौंदर्य पाहिजे इथंपर्यंत आलो. म्हणजे आपल्याला बिघडवलं कोणी? मनाने. मनाला कामाला कोणी लावलं? डोळ्याने. मग आता गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा झाली पाहिजे ना. विचारलं त्याने, का हो कशासाठी आलात? काही नाही म्हटले, आम्हाला 2 दाबणं पाहिजे. त्याला वाटतं काही शिवायला लागत असतील, त्याने 2 दाबणं दिली. ते दाबणं घेतले, प्रकाश भगवान 2 दाबणं घेतले, डोळ्यात घातले, डोळे फोडून टाकले, रक्त भंबाळ झाले. अहो काय केलं तुम्ही आमच्या दारात? काही नाही म्हटले, मी गुन्हेगाराला शिक्षा दिली. डोळे फोडून घेतले, पश्चाताप झाला आणि गेले पुन्हा यमुना नदीच्या काठावरती आणि कृष्ण कन्हैयाचं नामचिंतन करायचे. मला वाटतं सुरदासजींच्या मुखातून जे काही गीतं निघालेत, जे काही अभंग निघालेत ते फार गोड आहेत. त्याच्यातील मला एक अभंग एक गीत फार आवडतं महाराज. ते शब्द फार गोड आहेत बरं का. ते जेवढे जर शब्द महाराज आपण झोपताना प्रत्येकाने भगवान कृष्ण कन्हैया समोर उभेत असे संकल्पना करावी, डोळे बंद करावे आणि ती देवाला प्रार्थना करावी. महाराज जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. ते शब्द असेच, ऐका. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना कई शाम भूल जाना, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले, जब प्राण कंठ आवे कोई रोग ना सताए, यम दर्शन दिखाए जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, हे त्यांच्या मुखातून निघालेले गीत आहे महाराज. प्रसन्नता वाटते हे गीत म्हणल्यानंतर, ऐकल्यानंतर. महाराज ते सुरदासजी सतत भगवान कृष्ण कन्हैयाचे नामचिंतन करायचे. एक दिवस नामचिंतन करत असताना त्यांच्या सहज मनात आला, अरे इथं बसून आपण भजन करण्यापेक्षा आपण द्वारकेला जावं आणि भगवान कृष्ण कन्हैयाचं आपण दर्शन घ्यावं, त्या भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहावं. कोण म्हणतं? ज्याचे डोळे फुटले आंधळेत ना ते म्हणतात की एकदा भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहावं. निघाले महाराज, पायी 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 निघाले, द्वारकेला आले. मंदिरामध्ये अमाप गर्दी होती. गर्दीमध्ये महाराज लोटालोट होत होती ना. सुरदासजी विनंती करतात, अरे सरकार आहे बाजूला, अरे मला भगवंताचं दर्शन घ्यायचंय, मला भगवान परमात्म्याला पाहू द्या रे. गर्दी अमाप होती, जागा मिळत नाही. पण गर्दी असल्यामुळे सुरदासजी एके ठिकाणी असं उंच टाचा करून भगवान परमात्म्याला पाहतायत. एक ग्रस्त समोर उभा होता. त्याने विचारलं, म्हटलं का हो तुम्ही तर आंधळे आहेत ना? म्हटलं हो. मग तुम्ही उंच टाचा करून त्या भगवान परमात्म्याला पाहतायत, तो भगवान परमात्मा तुम्हाला दिसणार आहे का? फायदा काय तुमचा? तुमच्याकडे काय तो भगवान परमात्मा तुम्हाला दिसणार थोडा आहे? तुम्ही आंधळे आहेत ना. त्यावेळेस सुरदासजीच्या मुखातून निघालेले शब्द ऐका. सुरदासजी म्हणतात, अरे त्या भगवान परमात्म्याला म्हणजे तो भगवान परमात्मा मला दिसला काय?
नाही दिसला का याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण त्या भगवान परमात्म्याने माझ्याकडं पाहिलं की माझं काम झालं. याला म्हणतात परमार्थ. म्हणून देवाला आपली आठवण राहिली पाहिजे. आठवण चित्ती असू द्या भी. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला संपत्ती नको, माझं प्रारब्ध असेल तसं भोगत भोगत भोगेन आणि तुझ्या पायाजवळ पोहोचेल दुसरं चरण. या भोग येईन शेवटी सरलिया भोग येईन झाले पाहिजे. वा वा, खरंच म्हणजे वातावरण करतायत बरं तुम्ही. वातावरणात वातावरण होतं हे विशेष आहे. आता काही काही वातावरणात पण वातावरण करतात आहे का नाही. महाराज खरंच गोड प्रमाणाचं भातचं म्हणावं लागेल दोघांना. काय महाराज म्हणजे अगदी वातावरण तयार होतं. रात्री तर फार मोठ्या नियोजनात होतं देवपूरकर मी. चांगले 10-15 गायक होते प्रकाश बाबा, पण असं एखाद्यानेही गोड चाल गायल्याने गोड प्रमाण दिलं नाही. मी त्या नियोजन करायला म्हटलं का एवढी मोठी गायक आहे ही एकही चाल गोड म्हणत नाही, एकही प्रमाण गोड देत नाही. म्हटलं मला या गोष्टीचा खेद आहे. म्हटलं मी असं जेव्हा बोलो एका गायकाला एवढा राग आला, त्याने लगेच जोरात प्रमाण दिलं, नको खेद करू. आता इथं तसं काय रे, तर प्रेमाचे माणसं आहेत बारा आहे का नाही. पुन्हा टाळी झाली पाहिजे आमच्या महाराजांसाठी. वा. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या प्रारब्धात असेल तसं भोगत भोगत भोगेन. आणि प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही. प्रारब्ध हे भोगावंच लागतं आहे का नाही. प्रारब्ध हे देवाला सुद्धा चुकत नाही. ज्याने हे विश्व निर्माण केले म्हणजे भगवान परमात्म्याला, रामप्रभूला सुद्धा हे प्रारब्ध चुकलं नाही महाराज. प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही. प्रारब्ध हे भोगावंच लागतं. विश्वाच्या मालकाला सुद्धा चुकत नाही. कबीर महाराज म्हणतात जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिलगटे कर्म हे देवालाही चुकत नाही. ज्याने हे विश्व निर्माण केलं त्याला. मग काही काही लोक म्हणतात का हो तुम्ही तर रात्रंदिवस देवाचं भजन करतात, दररोज देवपूजा करतात, तरी तुम्ही नेहमी दुःखी. आम्ही तर कधी देवाचं भजन करत नाही, कधी हरिपाठ करत नाही, कधी सप्त्याला वर्गणी देत नाही. नाही नाही नाही, सप्ताह होत असला तर होऊ देत नाही. एवढा पराक्रम करतो आम्ही, तरी आम्ही नेहमी सुखी. आणि तुम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करून तुम्ही नेहमी दुःखी असं म्हणतात ना काही काही लोक. एक सांगू देवपूरकर, अरे देवाचं भजन केल्यानंतर प्रारब्धात बदल होईल असं सांगितलंच कोणी. एक वाक्य सांगतो ऐका, कभी गर्मी कभी सर्दी हे तो कुदरत के नजारे है. वाक्य ऐका बरं, कभी गर्मी कभी सर्दी हे तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. सांगा नदीच्या काठाला जर कधी आपण बसलो प्रकाश महाराज, दिवसभर पाण्याकडे पाहत राहिलो, मग ताण लागत नाही. पाण्याकडं पाहिल्यानंतर पाणी प्यावं लागतं. यात नवल नाही. पाण्यात जरी बसून राहिला दिवसभर तरी पाणी प्यावंच लागतं. तसं देवाचं भजन केलं तरी प्रारब्ध हे भोगावंच लागतं. प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही महाराज आहे का नाही. सीता
म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना, देवाला सुद्धा कर्म चुकत नाही, प्रारब्ध हे भोगावंच लागतं. विधिना तेरे लेख किसी के समझना ते है, विधिना तेरे लेख किसी की समझना ते है. जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. एक राजा के राजा दुलारे बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. विधिना तेरे लेख किसी के समझना ते है. म्हणजे ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या विश्व निर्मात्याला सुद्धा कर्म चुकत नाही, प्रारब्ध हे भोगावंच लागतं. नाही का देवपूरकर, प्रारब्ध असं आहे महाराज, प्रारब्ध ज्याने केलं त्यालाच भोगावं लागतं. बरं, पूर्वी एक असं वाक्य होतं म्हणे, आजा करे हा नातू बरे, बरोबर ना. आता हा शनिवार, आता जो करे तोच बरे. ज्याने कर्म चुकीचं केलं ते त्यालाच भोगावं लागतं. प्रकाशभाऊ, याच्याकरता एक गुजराती कविता सांगत असतो मी. प्रारब्ध हे ज्याने केलं त्यालाच भोगावं लागतं याच्याकरता, बरं का. गुजराती कविता सांगण्याच्या आधी त्या कवितेचा भाव सांगतो. एक माणूस असतो, तो प्रवास करत असतो. रस्त्याने तो प्रवास करत असताना त्याला एक आंब्याचं झाड दिसतं. त्याला त्या झाडावर पिकलेले 2 आंबे दिसतात. तो झाडावर चढतो, आंबे तोडतो. तेवढ्यात त्या झाडाचा मालक येतो, त्याच्या थोबाडीत मारतो. दृष्टांत संपला. त्या गुजराती कवीने कविता किती गोड केली महाराज, ऐका. म्हणजे कवी म्हणतो, एक पांचस्त जाओ छे, शब्द ऐका बरं. एक पांचस्त जाओ छे, जाओ छे उन्हें अंबानो पेड़ देखे छे. शब्द कळताय ना. एक पांचस्त जाओ छे उन्हें अंबानो पेड़ देखे छे वो चाले नहीं पाव तो चाले छे वो चुबे नहीं हाथ तो चुबे छे हो चाके नहीं होठ तो चाखे छे वो चूखे नहीं जीभ तो चूखे छे वो मार खावे नहीं गाल तो मार खावे वो रोवे नहीं जिन आँखों ने अंबा देखा वो आँखोच रोवे छे. म्हणजे ज्या डोळ्यांनी आंबा बघितला त्यांनाच रडावं लागतं. तसं प्रारब्ध आहे. ज्याने चुकीचं केलं ते त्याला भोगावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा सरलिया भोग येईल शेवटी पाया पेया भेटी अनुसंधाने मला संपत्ती नको. मग ऐका, तुकाराम महाराज ज्यावेळेस काहीच नको म्हणतात ना, मग 9 वाजेला 10 कमी असताना तुकाराम महाराज देवाकडे पाहतात आणि देवानं तुकाराम महाराजांकडे रागारागाने पाहिलं. ऐका बरं का, देवपूरकर रागारागाने पाहिलं. आता बोलत काहीच नाही तोंडाने, आता नजरेद्वारे बोलतायत भगवान परमात्मा तुकाराम महाराज. आता तुम्ही म्हणाल का हो नजरेद्वारे काही बोलता येतं का? PSI सर, नजरेद्वारे पण बोलता येतं. बरं, बोलता येतं. नजरेची ताकद सांगतो तुम्हाला, ऐका. एक आई एक माय अशी लेकराला स्तनपान कधीच करत नाही, फक्त लेकराकडे पाहते, बाळाकडे पाहते, तरी बाळाची पुष्टी होत राहते, वाढ होत राहते. कोणता प्राणी तो? कासव. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संग. म्हणजे ही नजरेची ताकद. अजून नजरेची ताकद सांगतो, ऐका ऐका. देवपूरकडे एक असा प्राणी आहे, त्याने जर कधी म्हशीकडं पाहिलं आणि म्हशीनं जर कधी त्या प्राण्याकडं पाहिलं तर म्हैस मरून जाते. कोणता प्राणी? काय म्हणता? दामन म्हणतं का बामन? दामन बरोबर. दामन असा प्राणी मला, त्याने म्हशीकडं पाहिलं, म्हशीने त्याच्याकडं पाहिलं की म्हैस मरून जाते. बरोबर ना. ही नजरेची ताकद. अजून नजरेची ताकद सांगतो. एखादी म्हैस दूध देणारी फार आहे बा, फार दूध देते ती म्हैस. त्या म्हशीकडे जर एका बाईची नजर गेली ना, एखाद्या दूध आटून जाते. बरोबर ना. ही नजरेची ताकद. अजून सांगू नका, आता मलाच नजर लागेल. ऐका, सांगण्याचं तात्पर्य असेल. तुकाराम महाराज
देवाकडे पाहतायत आणि भगवान परमात्मा देवाकडे पाहतायत. नजरेद्वारे आता त्यांचं संभाषण चालू आहे. मग तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हणतो, महाराज तुम्ही संपत्ती नको, वैकुंठ नको, मान नको म्हणतात. मग तुमच्यावर जर कधी काही संकट आलं, तुमच्या संकटाकरता मी अवताराला येऊ का? आता माझ्यासाठी याला आकारासी. आता माझ्यासाठी याला आकारासी. हो आता माझ्यासाठी याला खुल जाएंगे राम आएंगे. मेरे ऐका एक मिनिट. ते खाली बसलेले सगळेच माता माऊल्या, तिकडे बसले ते पुरुष वर्ग, तिकडे पाय लांबून बसले ते सगळेजण अंतःकरणापासून भजन करा, टाळी वाजवा. एक संस्कार भगवंताचं नाम चिंतना करता सुद्धा पूर्वी जन्मीची पुण्य असली पाहिजे. एक वाक्य सांगतो मी तुम्हाला, ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. ऐका बरं मावशी हो, खाली बसल्या. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. भगवंताच्या नामचिंतना करता पूर्वी जन्मीची पुण्य असली पाहिजे. आपण 2 मिनटं सगळ्यांनी नामचिंतन करूया. आणि जर तुम्ही नामचिंतन केलं नाही, तुमच्या शेजारी जो बसलाय त्याची शपथ आहे तुम्हाला. मेरे झोपड़े के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. वाह वाह, तुम्ही म्हणा. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. वाह, खाली आवाज येत नाही. ए राम आएंगे राम आएंगे. सगळेजण म्हणा. राम आएंगे राम. प्रेमाने भक्ती केली, नामचिंतन केलं तर देवाला बोलवण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा रोकडी आस नाही. देवा माझ्यासाठी अवताराला सुद्धा येऊ नको, फक्त तुझं नामचिंतन राहू दे. कोणतं? विठोबा रखुमाई सगळ्यांनी भजन करा. हरि
त्यांचं कौतुक करावं तेवढंच कमी बरं. विनोदाचा भाग नाही, माझ्या लग्नात सुद्धा माझं एवढं स्वागत झालं नाही काय. वा वा, खरंच टाळी वाजवली पाहिजे. चाल म्हणा मारा शेवटची जर. तुका म्हणे मुखी असो तुझं नाम, तुका म्हणे मुखी असो तुझं नाम, तुकावरे मुखे असो तुझे नाम, तुकावरे मुखे असो तुझे नाम, असो तुझे नाम, तुका म्हणे मुखे असो तुझे नाम, प्रेम देवा काळ देईल श्रम, देवा काळ सरलिया पाया पेया भेट अनुसंधाने, पाया पेया भेट अनुसंधाने, अनुसंधाने पाया पेया भेट, पाया पेया भेट, पाया पेया भेट अनुसंधाने, पाया पेया भेट अनुसंधाने, देवा मला फक्त तुझं नामचिंतन माझ्या मुखामध्ये राहू दे. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, देईल तो श्रम देऊ काळ. आणि तुझ्या नामचिंतनाकरता मला कितीही श्रम झाले, कष्ट झाले तरी चालतील, फक्त तुझं नामचिंतनाची अपेक्षा आहे, मला बाकी काही नको. आणि आपण नामचिंतन केलं पाहिजे. 2 मिनटं घेतो, शेवटला पूर्णविराम देतो. नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनाकरता हा नरदेह दिलाय. जर कधी हा देह मिळाल्यानंतर जर नामचिंतन नसेल महाराज तर उपयोग नाही, जीवनाचं सार्थकता होणार नाही, सफलता होणार नाही. नाथ महाराज म्हणतात हा देह मिळून जर तुम्ही नामचिंतन केलं नाही तर हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं
दुसरा येईल दुसरा जर नरदेह मिळाला नामचिंतन करता येईल. सोपं सांगू, देवपूरगड तुमच्या गावात कुत्रे भजन करतात, गाढवं बैल माणसंच भजन करतात. मग हे कळालंय ना आपल्याला, हा देह मिळालाय ना, मग नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी काहीच मागणी तुका म्हणे असो मुखी तुझे नाम. देईल तो श्रम देऊ काळ सरलिया भोग, येईल शेवटे पाया पिया भेटी अनुसंधाने. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. भागवत महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. जी योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायन सम्राट आदरणीय आमचे परमस्नेही जिवलक मित्र प्रकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. खरं तर या कार्यक्रमाचं आमंत्रण म्हणजे महाराजांच्या आग्रहामुळेच इथे येण्याचा योग आला. महाराजांनी सांगितलं नाही नाही देवपूरमध्ये यावंच लागेल आणि आलो. या ठिकाणी खरं तर प्रकाश महाराजांनी तुमच्या गावाचं खूप मोठं वर्णन केलं होतं बरं का. खूप आनंद मिळेल म्हणे महाराज, आणि खरंच आनंद मिळाला. हा आनंदाचं वातावरण पाहून भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. आणि हा आनंद पाहून मला असं वाटतं मी पुन्हा येणार है का. या ठिकाणी आमचे प्रकाश महाराज उपस्थित आहेत. आदरणीय भजन सम्राट जालेंदर महाराज उपस्थित आहेत. भजन सम्राट प्रकाशजी बाबा अधिकरून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी बालगोपाळ मंडळी. या ठिकाणी आदरणीय आमचे महेश महाराज उपस्थित आहेत. मृदुंग अलंकार गोड साऊंड लावला आमचे साऊंड सिस्टमवाले दादा. मला वाटतं आमचे डॉक्टर नरवडे साहेब यांनी मला आग्रहाचं आमंत्रण दिलं. आणि आमचे माळूदादा खोले यांनीही आग्रहपूर्वक इतकंच फोन करायचे. मला आज दिवसभरातून चांगले मला वाटतं 50 फोन झाले असतील त्यांनी. म्हणजे दांडी मारतो का काय, म्हणजे अजून दांडी यात्रेचा अध्यक्ष झालो नाही मी, होणार नाही. पण आमच्या माळूदादांचं आणि खोले दादांचं आणि आदरणीय डॉक्टर साहेबांचं हे प्रेमास्तव तुम्हा गावांच्या दर्शनाचा योग आला. या ठिकाणी या कार्यक्रमाचे शूटिंगसाठी आदरणीय आमचे उद्धव बापू कवडेसुद्धा उपस्थित आहेत आणि आमचे उद्धव भाऊ गायकवाडसुद्धा उपस्थित आहेत बरं का. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील लेकरं आहेत ते, पण चांगला सर्वसामान्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरवण्याचे सामर्थ्य यांच्यामध्ये वेगळ्या. कारण हे फोटोग्राफरची एक कमाल राहते, हे सगळ्यात अगोदर येतात आणि सगळ्यात शेवटी जातात आहे का नाही. आणि आपले फोटो ते असं बरोबर सांभाळून ठेवतात, केव्हाही मागितले तरी जिवंत राहतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. गोड कौतुक करावं तेवढंच कमी. पुन्हा ह्या सगळ्या देवपूरकरवासियांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जिवरले पायिक पड ज्ञानेश्वर माऊली नाराज मामणी द्वारा